आपण चालू केलाय आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे फायनान्शियल प्लॅनिंगचं. त्यांचं आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर बघतोय आणि फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण काय बघतोय तर बेसिक अबाउट द फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्या भारतामध्ये किंवा आपल्याकडे जीएसटी कधी लागू झाले तर 1 जुलै 2017 ला. जीएसटी IN काय असतो किंवा जीएसटी काय असते, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी IN काय आहे तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. त्याच्यानंतर तो नंबर म्हणजे जीएसटी IN किती आकडी असतो तर तो असतो 15 आकडी. पॅन नंबर किती आकडी असतो तर तो असतो आपला 10 आकडी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काल मला सुहासने प्रश्न विचारला होता, सर इनोवाइस नंबर काय असतो तर चलन क्रमांक. चलन क्रमांक म्हणजे काय असतो तर ज्या नंबरचं चलन फाडलेलं आहे म्हणजे टॅक्स फाडलेला आहे ती टॅक्स पावती असं म्हणायला अडचण नाही. टॅक्स बिल पावती असे तुम्ही त्याला म्हणू शकता. बिल नंबर म्हणा त्याला, बिल नंबर असं म्हणलं तरी चालते. ठीक आहे. इनोवाइस डेट म्हणजे काय तर इनोवाइस डेट म्हणजे चलन कापलेली तारीख, जी काही ज्या दिवशी चलन कापले ती चलनाचा नंबर आपण त्याला म्हणतो टॅक्स इनोवाइस किंवा इनोवाइस नंबर असे आपण त्याला म्हणतो. तर पेज नंबर 84 आणि 85 तुम्हाला मी काढायला सांगितलंय. 84 आणि 85 नंबर वरती काय सांगितलेलं हे आपल्याला पहिले पाहायचंय. का पाहायचंय का तर कारण आपल्याला एक्झाम मध्ये जे काही 1 ते 2 म्हणजे MCQs येतात ना तर त्या MCQs मध्ये आपल्याला कोणत्या व्यवसायासाठी किती टक्के जीएसटी भरायला लागते, कोणता व्यवसाय किती टक्के जीएसटी मध्ये येतो हे माहित असणं गरजेचं आहे. ज्या मुलांना ते माहिती असेल त्याचा 1 मार्क मिळतो. बऱ्याच मुलांना माहिती नसते. समजा शेतामध्ये झालेला माल याला किती टक्के जीएसटी लागते असा प्रश्न असतो. सो जे काही फार्म मध्ये झालेला जो माल आहे त्याला जीएसटी किती टक्के असते, खाली 4 ऑप्शन असतात. सो 5%, 10%, 15%, 0%. तर मग ते 4 ऑप्शन पैकी एक म्हणजे शेतामध्ये झालेला मालाला किती टक्के जीएसटी असते हे आपल्याला त्या बेसिक इन्फॉर्मेशन वरनं माहित होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पेज नंबर 84 आणि पेज नंबर 85 पाहायचंय. तर सर्वांनी पेज नंबर 84 आणि 85 काढा, मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही म्हणणार आहे पुस्तकातून सांगणार का? हो, कारण ह्याला आपल्याला इंडिव्हिज्युअल सांगता येणार नाही. सर्वांनी बुक घेतलंय का पहिले सांगा, कमेंट करा प्लीज. सर्वांकडे बुक आहेत का? ईश्वरी हो म्हणते, मालती ओके, प्रिया ओके, सॉरी प्रीती, नंतर सगळेजण अनिकेत, अर्पिता, ओंकार, अगळे, सुहास, शेख, रोहित, ओंकार, अनेर, वैष्णव. ओके चला, सर्वजण हो म्हणताय, नो प्रॉब्लेम. तर मग बघा सर्वात पहिले आपल्याला काय सांगितलंय, किती टक्के म्हणजे कोणत्या व्यवसायाला किती टक्के जीएसटी लागणार तर आपल्याला हे पाहायचंय. तर याने दिलेले सिरियल नंबर दिलेले तर सिरियल नंबर, टाइप्स दिलेले तर कोणत्या टाइपचा बिझनेस आहे किंवा किती टक्के रेट लागणार, रेट्स ऑफ जीएसटी किती टक्के जीएसटी लागणार, आणि गुड्स अँड सर्व्हिसेस आयटम्स लिस्ट म्हणजे कोणत्या गुड्स अँड सर्व्हिसेसला किती टक्के व्याज लागणार हे दिलेलं आहे. तर 0 रेटेड म्हणजे 0% जीएसटी कोणाला असते, त्याच्यामध्ये काय गुड्स येतात म्हणजे काय वस्तू येतात तर इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड, ग्रेन्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्थिंग पॉट्स ETC. म्हणजे काय म्हणते हे, ज्या काही आपल्या शेतामध्ये पिकणाऱ्या वस्तू येतं म्हणजे ज्या प्रकारे गहू, भाजीपाला, दूध, मीठ आणि जे काही आपल्याला समजा जीवन उपयोगी वस्तू येतात, सोप्या भाषेमध्ये जीवन उपयोगी असणाऱ्या वस्तू, तर जीवन उपयोगी राहणाऱ्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूला 0% जीएसटी असणार म्हणजे त्याच्यावरती जीएसटी नसणार. जी मातीची भांडी येतात म्हणजे पहिल्या काळामध्ये काय वापरत होते, मातीची भांडीच होते ना, आपल्याकडे काही स्टीलचे नव्हते, स्टीलचे वगैरे असतील म्हणजे बघा याला 0% का दिलाय जीएसटी. पहिल्या काळामध्ये बघा माणसाला खाण्यासाठी आणि जगण्यासाठी ज्या अत्यंत आवश्यक गोष्टी येतात तर त्याला फक्त जीएसटी नाहीये. आता मातीच्या भांड्याला सुद्धा जीएसटी लागत नाही, पण स्टीलच्या आणि पितळाच्या, जर्मनच्या ह्या भांड्याला जीएसटी लागते. का लागते? कारण तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये शकता, तुम्ही त्याच्यात अन्नही बनवू शकता, त्याचा वापर करून तुम्ही बरेचसे कामं करू शकता, पण तुम्हाला काहीतरी ऍडव्हान्स पाहिजे असते. तुमच्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुम्हाला
तुम्हाला काहीतरी लक्झरियस लाईफ पाहिजे असते, त्यामुळं तुम्ही ह्या वस्तू घेतलेल्या असतात. म्हणजे जे याची भांडी असतात, जे अदर मेटलची भांडी असतात, ती तुम्ही नंतर घेतलेली असते. का घेतलेली असते? कारण तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असते, लक्झरियस लाईफ पाहिजे असते. पण ऍक्च्युअल मध्ये गरजेचं काय आहे? मग मातीच्या भांडीतही तुमची गरज भागू शकते, त्यामुळं त्याला जीएसटी त्यांनी 0% लावलेला आहे. फ्रुट्स येतं, फ्रुट्सलाही फ्रूट जे काही शेतामध्ये पिकते त्यालाही तुम्हाला 0% जीएसटी आहे. त्यानंतर गहू, ज्वारी, जे काही तुम्हाला जीवन उपयोगी वस्तू आहे त्याला 0% जीएसटी आहे. आणि जर समजा त्या गव्हापासूनच पीठ तयार केलं आणि ते विकलं, लक्षात घ्या, गव्हापासूनच पीठ तयार करून विकलं तर त्या पिठाला सुद्धा तुम्हाला जीएसटी लागणार. कशामुळे लागणार? कारण शेतातून येणाऱ्या मालाला तुम्हाला जीएसटी नाहीये, पण तुम्ही ते ऑलरेडी तुम्हाला ते पिसून पाहिजे, पूर्ण पिसून पाहिजे, त्याच्यामुळे ते तुम्हाला त्याच्यावरती सर्व्हिस देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स घेणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? म्हणून शेतामधून येणाऱ्या ज्या काही वस्तू, म्हणजे शेतामध्ये पिकणाऱ्या ज्या काही वस्तू येतात, जे की आपल्याला जीवन आवश्यक येतं, त्या प्रत्येक वस्तूवरची 0% जीएसटी असणार. समजलं का? हे बघा, जीएसटीचा रेट कशा प्रकारे वाढवलेला आहे. पहिले 0% वाढवलं, कारण हे सगळ्यालाच गरजेचे आहेत, ह्याच्याशिवाय काही भागणारच नाहीये. त्याच्यानंतर 5% रेट वाढवलाय, म्हणजे 5% जीएसटी लागू केलेली आहे. ती कुणाला केलेली आहे? की जे गरजेचेच आहेत, पण एवढे बी गरजेचे नाहीत की त्याच्यावर हॅलो मुलांनो, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हॅलो गाईज. बरं, मी इतक्या वेळ बोलू लागलो त्यावेळेस आवाज येऊ लागला का? ओके, चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही ते मधामध्ये माईक कोणतरी बंद करतंय, ते शहाणपणा करू नका. तो शहाणपणा करू नका, माझा माईक ऑफ करू नका. लेक्चर घेणे की नाही फुकट जाईल तुमचं. हा, आपलं काय चालू होतं की 0%. म्हणजे बघा रेट कसा वाढवलाय. पहिले मातीच्या भांड्यामध्ये लोक जेवायचे, जे म्हणजे जेवण बनवायचे सुद्धा, जेवायचे सुद्धा मातीच्या भांड्याचाच पुरेपूर उपयोग होता. खाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तर गरजेच्या आहेत, त्याच्यामुळे त्याला 0% जीएसटी आहे. दुसऱ्या वेळेस 5% जीएसटी वाढवली आहे दुसऱ्या वस्तूवरती, म्हणजे ते आवश्यक आहेत, पण एवढे आवश्यक नाही की त्याच्यावरतून माणूस जगू शकत नाही. त्याच्यानंतर आणखीन 18% म्हणजे 12% जीएसटी केलेली असेल, म्हणजे ते आवश्यक आहेत पण एवढे आवश्यक नाही येत, ज्या की समजा 5%च्या हिशोबाने आवश्यक होत्या. नंतर परत जीएसटी 18% केली आहे, मग परत जीएसटी 24% केली आहे, परत 28% केली आहे. म्हणजे 28% जीएसटी असणाऱ्या 28% जीएसटी ज्या वस्तूवरती आहे त्या आयुष्यामध्ये कशाच्याच कामाच्या नाहीयेत, पण ते शौक म्हणून लोक पाळतात, त्याच्यामुळं त्याच्यावरती सगळ्यात जास्त जीएसटी आहे. म्हणजे त्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची तीळ मात्र आवश्यकता नाही, तीळ मात्र, पण ती तुम्ही त्याचा वापर करता. फॉर एक्झाम्पल 5 स्टार हॉटेलमध्ये, साध्या हॉटेलमध्ये जाऊन राहू शकता, खाऊ शकता, पण 5 स्टार हॉटेलमध्ये जाता म्हणजे याचा त्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही करायला ते, त्याच्यामुळे त्याला सगळ्यात जास्त जीएसटी. म्हणजे लक्झरियस लाईफ जगण्यासाठी जेवढ्या तुम्हाला तुम्ही करता त्या प्रत्येकावरती 28% काय असणार आहे? जीएसटी असणार आहे. जीएसटीचा रेट त्यांनी कोणत्या प्रकारे वाढवलेला आहे? तर तुमच्या आवश्यकतेनुसार जीएसटीचा रेट वाढवलेला आहे. रेट ऑफ जीएसटी समजायला का मी काय म्हणतोय? येस ऑर नो गाईज? हॅलो गाईज. येस, ओके, चला. दुसऱ्या वेळेस ना 5%, आता 5% कशाला आहे? सॉरी 0% तर गुड्स झालं. सर्व्हिसेसला 0%. आणखी सर्व्हिसेस कोणते? चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, पब्लिक लॅबोरेटरी, ऍग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस, इटीसी. म्हणजे आपले जे दवाखाना आहे ना, दवाखान्याला जी सर्व्हिस देतात ना सर, जीएसटी लावण्याचे कारण काय? जीएसटी लावण्याचं कारण असं आहे की तुम्हाला जी सरकार सुविधा द्यायले, मग त्या सुविधेचं काही ना काहीतरी कर तुमच्याकडनं वसूल करणं आहे ना. किंवा तुम्हाला जी आता समजा तुमची एखादी वस्तू आहे, समजा तुमचा पेनच आहे, आता पेन घरातल्या घरात तयार होत नाही ना, मग घरातल्या घरात होत नाही म्हणजे याचा अर्थ तो कुठेतरी तयार होतो, तो परभणीपर्यंत आणायचा, परभणीतून परत काय करायचं? कस्टमरला विकायचा.
म्हणजे त्या ठिकाणापासून इथपर्यंत आणण्यासाठी ज्या रोडनं तुम्ही वागायले तो रोड कुणाचा आहे? तो रोड कुणाचा आहे? सरकारचा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्ही एंट्री मारायले तिथे जे काही रोड येतं, तिथली जी काही व्यवस्था आहे, तिथे जी काही साफसफाई आहे, तिथे जे काही सुरक्षा व्यवस्था आहे, ती सर्व कोण करायले? सरकार करायले. त्यानंतर तुम्ही तुम्ही जे काही राहता, तुम्हाला जी काही सर्व्हिस देते हे पूर्ण हे सरकारच बघते, त्या बदल्यामध्ये तुम्हाला जीएसटी द्यायला लागते. समजायला काय म्हणालो मी? म्हणजे तुम्हाला म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ज्याचं इन्कम आहे ना त्याला जीएसटी भरायला लागते, प्रत्येकालाच नाही भरावं लागत, पण इनडायरेक्टली तुम्हाला सुद्धा भरावं लागते ती. लक्षात घ्या, इनडायरेक्टली भरणारे तुम्हीच आहे जीएसटी, दुसरं कोणी नाहीये. जीएसटी भरणारं कोण आहे? तुम्ही येतं, दुसरं कोणी नाहीये. कशामुळे नाहीये? कारण हे बघा, माल विकत कोण घेणार आहे? आपण घेणार आहोत. माल विकत आपण घेतोय म्हणजे याचा अर्थ जो दुकानदार आपल्याला माल द्यायलाय तो काय लावून द्यायलाय? जीएसटी लावून द्यायलाय. मग जीएसटी लावून द्यायलाय तो माल आपल्याला, म्हणजे याचा अर्थ आपण जीएसटी भरायला होतं. म्हणजे इनडायरेक्टली दुसरा कोणीही जीएसटी भरत नाही. जीएसटी भरतो तो भरतो फक्त आणि फक्त कस्टमर भरतो. सर मग जीएसटीचं सर्व हो, जीएसटीचा सर्वात जास्त फायदा गव्हर्नमेंटलाच आहे ना, दुसरं कोण घेतंय? जीएसटीचा जे पैसा येतो ते गव्हर्नमेंटच घेते, ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये डिवाइड होऊन जातो. ते दोन्ही सरकार त्या पैशाचा वापर करूनच हे जे काही समजा अर्थव्यवस्था आहे म्हणा किंवा हे जे काही रोडचे काम आहेत हे येतं ते त्याच्यातूनच करतात ना, आणि त्याच्यात पैसा कमी पडला तर आरबीआय कडे लोन मागायला तयार आहेत आपले कार्यकर्ते. आज आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का? म्हणजे आपल्याला सरकार कर्ज देते, म्हणजे समजा शेतकरी असतील किंवा बिझनेसमॅन असतील कोणी असतील त्यांना सरकार कर्ज देते, बँक कर्ज देते. मग बँक कर्ज दिली त्यानंतर याची माफी व्हावं असं प्रत्येकालाच वाटतंय. बरं, ते माफी झाली तर नंतर ते जे काही माफ केलेलं कर्ज आहे ते व्याज घेऊन केलेलं असतं ते सरकारनं कुठनं तरी, ते कोणत्या तरी देशाकडनं म्हणा, आरबीआय कडनं म्हणा, कुणाकडनं तरी ते व्याजानं पैसा काढून हे तुमचं कर्ज माफ केलेलं असतंय. तुम्ही म्हणता आपलं कर्ज माफ झालं, नाही, माफ नाही झालं, ते दरडोई तुमचं व्याज वाढलं. लक्षात घ्या, आपण एखाद्या देशाकडनं पैसा व्याजाने घेत असू तर प्रत्येक आपल्या भारताचं जे म्हणजे भारताची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या डोक्यावरती दरडोई कर्ज असते ते. आणि ज्यावेळेस समजा एखाद्या वेळेस खूप जास्त कर्ज झालं आणि आपल्या सरकारला ते फेडणं पॉसिबल नाही झालं तर आपल्याला गुलामही व्हावं लागते दुसऱ्या देशाचा. हे लक्षात घ्या तुम्ही, कारण आपण सरकारनं कोणासाठी केलं? आपल्यासाठी केलंय. कर्ज कोणासाठी घेतलं? आपल्यासाठी घेतलं. आपल्याला सवलत दिल्या, मग आपल्याला सवलत दिल्या म्हणजे ते आपण फेडणं गरजेचं आहे, पण ते नाही फेडलं त्याचं जर दरडोई व्याज, म्हणजे आज आपल्या भारताच्या, मला एक्झॅक्टली आकडा माहिती नाहीये, पण एक कदाचित 10,000 ते 1,00,000च्या दरम्यान काहीतरी दरडोही माणसाच्या डोक्यावरती कर्ज आहे, दरडोही. लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या वेळेस जर समजा आपलं सरकार जर ॲबल नाही झाले ते सगळे फेडायला तर दुसरा देश आपल्यावरती गुलामगिरीही करू शकतो, एवढे होऊ शकते. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या लोकांना वाटतं आपलं कर्ज माफ झालं. कर्ज माफ झालं पण ते सगळ्याच्याच बोकंड येऊन बसलं, ते एकाला माफ झालं पण ते सगळ्याच्याच अंगावर येऊन बसलेलं. लक्षात घ्या, एकाला नाही भेटलं ते. आयुष काय म्हणतो? पाकिस्तान गुड एक्झाम्पल. राईट आहे, राईट बरोबर आयुष. असे काही बरेचसे देश आहेत ना, आता समजा आपण वैयक्तिक एखाद्या देशाचं नाव नाही घेऊयात, पण असे बरेचसे देश आहेत की ज्यांची आर्थिक व्यवस्था म्हणजे डबघायला आलेली आहे, कारण त्याने पहिले मरणाचं कर्ज घेतलेलं आहे, नंतर ते फेडणं नाही झालं, मग ते लोकांचे बेहाल होतात ते. मग ते मनामध्ये आणखीन कोणता एक देश होता, मग त्याचं नाव आठव ना, त्याची बी तीच परिस्थिती झालेली आहे. मग ते गुलाम व्हावं लागते ह्या देशात त्या देशाचं. सर आपल्याला जीएसटीचा फायदा होऊ शकतो का? नाही. दरडोई म्हणजे काय सर? दरडोई म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावरती. गव्हर्नमेंटसाठी सुहास पहिले मी याचा डाऊट क्लिअर करतो. आपला महेश काय म्हणतोय? बरं, ईश्वरीचं पहिले सांगतो की दरडोई म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावरती, म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढी लोकसंख्या आहे का त्या प्रत्येकाच्या डोक्यावरती कमीत कमी 10,000 ते 1,00,000च्या दरम्यान काहीतरी कर्ज आहे प्रत्येकाच्या डोक्यावरती. ते फक्त नाहीये, दिसत नाहीये, पण ते ऍक्च्युअल मध्ये आहे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरती. ईश्वरी. आता महेश कुमार म्हणतो सर आपल्याला जीएसटीचा फायदा होऊ शकतो का?
आपल्याला जीएसटीचा फायदा होऊ शकतो का? नाही. अरे बघा, जीएसटी जर भरली ना, हे बघा आता कस्टमरला त्याचा फायदा कसा होतो आपल्याला त्याचा फायदा, पण ते सरकारनं आपल्याला फायदा करून द्यायला पाहिजे. आपण जीएसटी भरतोय, इनडायरेक्टली आपण जीएसटी भरतोय, कस्टमर भरतोय. मग आपण जर जीएसटी भरू लागलो म्हणजे आपल्याला त्याचा कसा फायदा होतो? तर आपल्या जीएसटीचा जो पैसा आपल्या सरकारकडे जातो, त्याच पैशामधून सरकार हे जे काही डेव्हलपमेंटचे काम करते, बिल्डिंग बांध, रोड बांध, ब्रिजेस बांध, किंवा आणखीन कुणाला अनुदान दे, व्यवसाय मोठा करण्यासाठी, हे जे ह्याला म्हणजे इनडायरेक्टली त्याचा फायदा आपल्यालाच आहे, इनडायरेक्टली, पण सरकारनं तेवढ्या प्रमाणात आपला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर सुहास म्हणतोय की बरं महेश कुमार, तुझं क्लिअर झालं. सर गव्हर्नमेंटसाठी जीएसटी भारी का त्या आधीच्या मेथड्स भारी? तर हा दरडोही उत्पन्न आहे रे वागा, ते सुहास उत्पन्न आहे. कर्ज किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भारत देशामधला दरडोही म्हणजे बघा, लक्षात घ्या. हा महेश कुमार 44,000 कन्फर्म आहे का महेश कुमार? कन्फर्म आहे का? हो. बर, सुहास म्हणतोय की देशाचं सरासरी दरडोही उत्पन्न 79,882 रुपये आहे. म्हणजे दरडोही उत्पन्न म्हणजे प्रत्येक एक व्यक्ती, भारतामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रत्येक एका व्यक्तीचं दरडोही उत्पन्न वार्षिक असतंय 79,000 म्हणजे जवळपास 80,000 रुपये आहे. आणि त्याच्यावरती कर्ज जे आहे ते आहे 44,000 रुपये, असं महेश कुमारचं म्हणणं आहे. बहुतेक त्यांनी गुगलमध्ये चेक केलं असेल. समजला? हा. आणि याचा फायदा गव्हर्नमेंटला पहिल्यापेक्षा आता आहे का? हो, आताच आहे. गव्हर्नमेंटला पहिल्यापेक्षा फायदा जो आहे ना, तो आताच्या जीएसटी मध्ये जास्त भेटतोय आणि तो त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. ठीक आहे. जर जीएसटी भरली नाही मालती, तर कायद्यान्वये संविधानाचे बरेचशा कलम आहेत, त्या कलमानुसार तुम्ही काळा पैसा जपून ठेवला, मनी लॉन्ड्रिंग केली, ह्याच्या नावाखाली तुमच्यावरती खूप मोठे गुन्हे दाखल होऊ शकतात. पण आपल्या भारतामध्ये एवढा कडक कायदा नाही ऍज कम्पेअर टू अदर कंट्रीज. अदर कंट्रीज मध्ये, बाहेरच्या देशामध्ये मनी लॉन्ड्रिंग हा खूप मोठा गुन्हा आहे, खूप मोठा, त्याच्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे. पण आपल्या इथं नाहीये. आपल्या इथं बघा ना, ते केबीसीचे पैसे किती जण घेऊन ते काय 2,000 करोड का काहीतरी घेऊन पळून गेले ते. आता ते काय आपले रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून मला सगळ्याचे नावं घेता येणार, ते सोडून द्या. पण बरेचसे लोक आहेत ना, ते घेऊन गेले. आता हे ना कर्ज उचलले आणि पळून गेले, तर हे नाही केली, पण ते आता आपल्यालाच अवघड आहे. ते त्याचं कर्ज आपल्या अंगावर आहे ते सध्या. सर कुणाला कळायले जीएसटी भरली का नाही? कुणाला कळायले? अरे वागा, हे तर लय मेन आहे ना. बँकेमध्ये काऊन घेतात हे तुमचा, हे काऊन घेतात बँकेमध्ये, याची झेरॉक्स काऊन घेतात बँकेमध्ये? अकाउंट उघडायचं म्हणलं की हे विचारतात, हे द्या म्हणतात. पीएन परमनंट अकाउंट नंबर, पॅन मागतात. आणि पॅन मागितला की तू कुठे लोन घ्यायला जाय, पॅन नंबर मागतात तुझा. बँकेत खातं उघडायला जाय, पॅन नंबर मागतात. कशालाही पॅन नंबर मागतात का? कारण जर समजा तू बँकेमध्ये पहिले तुझं खातं असेल आणि त्या बँकेमध्ये तू लोन मागायला गेला आणि तू म्हणला की मला लोन द्या, मग ते म्हणते तुला पहिले काही तुझ्या लोन आहे का? समजा तुझ्यावरती लोन असेल कोणाचं 20 म्हणजे समजा 15-20 हजार रुपये असेल एखाद्या बँकेचे थकबाकी, आणि तू म्हणशील की नाहीये, झालंय माझं सगळं नीट, तर ते काहीच नाही. बरं ठीक आहे, म्हणजे थांबा सांगते आणि तुमचा पॅन नंबर टाकते, माझा BYQPM 0178J माझा हा नंबर आहे. माझा हा नंबर त्याच्या सिस्टीम मध्ये टाकतात. सिस्टीम मध्ये टाकलं की आखी हिस्ट्रीची ती आखी हिस्ट्री, म्हणजे मी माझं कोणकोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे, कोणत्या बँकेत किती पैसे येतं, मी कोण्या बँकेकडून किती लोन घेतलं, कोणाची किती थकबाकी आहे, माझ्यावर किती ड्यू लागलेला आहे, आणि मी काय हिस्ट्री आहे नाही ते त्याला माहित होते, किती मी ड्यू भरलाय आतापर्यंत. त्याच्यामुळे हे पॅन नंबर त्याला कसं माहित होते कोणा जीएसटी भरली का नाही, तर तुमचं जे काही बॅलन्स आहे का, तर प्रत्येक सरकारकडे तुमचा पॅन नंबर आहे. मग तुमचं जेवढं काही कॅल्क्युलेशन होईल त्या हिशोबाने, म्हणजे त्याच्याकडे एक सिस्टीम जनरेटेड आहे.
की 20 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न झालेलं आहे किंवा त्याच्या पुढे झालेलं आहे, तर त्याचे आपोआप इन्कम टॅक्स कडे त्याचे ते रेकॉर्ड चालले जातात. म्हणजे बाबा ह्याची एवढी उलाढाल झाली वर्षभरामध्ये, मग ते त्या हिशोबानं कोण भरलेली आहे कोणी नाही भरली, कोणाचा पैसा बाकी आहे, सगळी सिस्टीम गव्हर्नमेंटला माहिती आहे. सायबर इन्व्हेस्टिगेशन नाही, त्याची सिस्टीमच असते आयुष. हा, ऑल अकाउंट्स आर अटॅच टू पॅन, राईट आहे. आवाज ब्रेक होतोय माझा का येतोय? एखादी वस्तू विकत घेताना म्हणजे मला नाही समजलं, मला ते तुझा क्वेश्चन काय आहे तो. म्हणजे कुणाला काय कळेल? एक लक्षात घ्या, हा आपल्याला जीएसटी लावून प्राइस सांगतात, बरोबर आहे सुहास तुझं. जी आपल्याला हे बघा दोन प्रकारे, जर तुम्हाला पावती ओरिजिनल पाहिजे असेल तर दुकानदार जीएसटी लावूनच बिल देते, आणि जर तुम्हाला पावती ओरिजिनल पाहिजे नसेल तर मग तुम्हाला विदाऊट जीएसटी लावून तुम्हाला काय करते, बिल देऊ, म्हणजे तुम्हाला पावती देत नाही, फक्त पैसे घेते. जेवढ्या काही ब्रँडेड वस्तू आहेत, म्हणजे समजा फ्रीज असेल सॅमसंग, LG, हायर, किंवा टीव्ही असतील तुमच्या ब्रँडेड, सोनी, अमकं धमकं, काय जे काही कंपनीचे असतील ज्या ब्रँडेड आहेत, फॅन मध्ये अँकर झालं, बजाज झालं, जे काही ब्रँडेड असेल तुमच्याकडे, त्या प्रत्येक ब्रँडेड वस्तूला जीएसटी लागलेली असते आणि दुकानदार ती तुमच्याकडनं घेतो. ऑर्डिनरी एखादी कंपनी असेल तर त्याची जीएसटी एखाद्या वेळेस तो घेतही नाही, किंवा तो पुढचा व्यक्ती मागत नसेल पावती तर त्याला द्यायची गरज पडत नाही. पण जेवढ्या ब्रँडेड वस्तू आहेत त्याला जीएसटी त्याला पेड करूनच द्यावं लागते, कारण त्याने पेड केलेली असेल त्यामुळे तो प्रत्येकाकडनं तो घेतोच. आणि मालती हे जीएसटी भरली का नाही, म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर एखाद्या वस्तूला तुम्ही फायनान्स करता असाल तर लक्षात येणार की तुम्ही जीएसटी भरलेली आहे का नाही. आणखी आणखीन कोणाला काही विचारायचंय का? हॅलो मुलांनो, बर परत दुसरे कोणी काय झाले, दोघं जण बोलतात, दुसरे काहीच नाही, दुसरे नुसते बघायचे. आणि होईल जर तुमच्याकडे, म्हणजे आपल्याकडे जर पैसा आला ना तर टॅक्स भरायला आणि जीएसटी भरायला काहीच अडचण नाहीये. आणि आपण जर जीएसटी भरली ना आपल्याकडे पैसा आला नंतर आपल्याला लय बेनिफिट्स आहेत रे, आपल्या लोकांना नाही समजत ते. म्हणजे तुमच्या लोनच्या वगैरे फायली करायच्या असेल ना तर जीएसटी भरलेली फाईल असेल तुमच्याकडं, इन्कम टॅक्स भरलेली फाईल असेल ना, अरे तुफान फायदा आहे. पण आपल्या लोकांना समजतच नाही ते, आपले लोक काहीच नाही असेच आहेत. हा, तेला कशा द्यायची, अरे तेल नका देऊन बाबा, तूच पेज भर, पण तुला ते बेनिफिट होणार आहे म्हणून भर ना. सर मी एक बुक, जीएसटी लागेल का, तर तुला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागते. आणि तुझे पब्लिक, म्हणजे तुझे बुक पब्लिक करणार आहे तर त्याच्यासाठी पब्लिकेशन आहे, त्या पब्लिकेशनला जीएसटी, ते पब्लिकेशन जीएसटी भरत असते. तुला जीएसटी तुला काढायची गरज नाही, ते पब्लिकेशन, कारण तू स्वतः थोडी पब्लिश करणार आहे, एखाद्या पब्लिकेशनला देशील ना ते. नाही तसं करणार नाही, नाही तुला काही गरज नाहीये मग तशी. काही गरज नाही तुला जीएसटी काढायची गरज नाही. आता आम्ही दुकान काढलं इलेक्ट्रिकल, सर तुम्हाला माहिती आहे ना, माझं स्टेटस पाहिलं असेल, आम्ही आणखीन जीएसटी काढलेलं नाहीये ना, आणखीन काढलेलं नाही, कारण आम्हाला म्हणजे आमचं उत्पन्न नाही ना सध्या 20 लाख आहे जवळपास, त्यामुळे आम्ही नाही काढलेली ती जीएसटी. पण ते आम्हाला काढायची, आता आम्ही त्याची प्रोसिजरला लागलोय, जीएसटी आय एन साठी ऍप्लिकेशन केलं, येईलच ते. So guys, any doubt about that? Hello guys, any doubt?
नो नो. चला आता 5%, 0%मध्ये तर तुम्हाला समजलं की फूड ग्रेन्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल, मिल्क, सॉल्ट, अर्थन पॉट्स, ETC हे 0%मध्ये येतात. नंतर चॅरिटेबल ट्रस्ट, हेल्थ केअर म्हणजे दवाखाने, याला जी सर्व्हिस देते ना, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, वॉटरचे ट्रान्सपोर्टेशन, यूज ऑफ रोड अँड ब्रिजेस, पब्लिक लॅबोरेटरीज, ऍग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, हे सगळं तुम्हाला 0% म्हणजे त्याला जीएसटी नाहीये. 5% जीएसटी कशा कशाला लागते, कोणकोणत्या वस्तूवरती लागते. LPG सिलेंडर आपल्याला गरजेचं आहे, पण सिलेंडर नसेल तरी आपण काड्या जाळून आपलं काम करू शकतो. बरोबर आहे. GSTIN सेंट्रल देते बघा, सेंट्रल. आता एक्झॅक्टली मलाही माहित नाही ते कोण देते, पण माझ्या हिशोबानं, कारण ही सर्व प्रोसिजर ही सेंट्रल गव्हर्नमेंटचीच आहे, त्यामुळे ते GSTIN हे सेंट्रलच देणार असेल, कारण ती ऑनलाईन सिस्टीम आहे ना सगळी, त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला मला सांगता येणार नाही, पण माझ्या माहिती असतो, म्हणजे मला जितकं माहिती आहे त्या हिशोबाने सेंट्रलच देईल ते. तर मी तुला वाटलंच तर सर्च करून सांगतो, किंवा तूही करू शकतो, काय अडचण नाही. हे बघा 5% जीएसटी कशावरती लागते. LPG सिलेंडर, टी, कॉफी, LPG सिलेंडर वरती लागते 5% जीएसटी, चहावरती, कॉफीवरती, ऑइल वरती, हनी म्हणजे मध त्याच्यावरती लागते, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स, ETC. सर्व्हिस कोणत्या, त्याच्यावरती 5% जीएसटी लागते. रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिसेस, एअरपोर्ट, इकॉनॉमी क्लास, हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड्स अँड काय बेवरेगेज, ETC. म्हणजे याच्यामध्ये काय 5% जीएसटी कशाला लागते मुलांनो, गॅस सिलेंडरला, टी, कॉफी ह्याला. म्हणजे हे नाही पिलं, हे नसलं तर आपल्या जीवनामध्ये लय फरक पडणार नाही काय, पण असं तर चांगलं, त्याच्यामुळं म्हणजे सोयी सुविधा थोड्या चांगल्या होणार, त्यामुळे त्याला 5% जीएसटी लावलेली आहे. पहिले ह्याच्यावरती नव्हती बघा, सिलेंडर याच्यावर टॅक्स नव्हता जास्त. झालं. 12% टॅक्स कशावरती आहे, जीएसटी कशावरती आहे, कंझ्युमर गुड्स म्हणजे काय, बटर, घी, ड्राय फ्रुट्स, जॅम, जेली, सॉसेस, पिकलेस, मोबाईल फोन्स, ETC. म्हणजे 12% आपण जे मोबाईल वगैरे घेतो त्याच्यावरती 12% जीएसटी लागते. नंतर आपण जे बटर, नंतर ते तूप, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम, हे जे ड्रायफ्रुट्स असतात ना ह्याच्यावरती 12% जीएसटी. हे नाही खाल्लं तर आपण मरणार आहेत का, नाही मरणार. मग ह्याच्या ठिकाणी आपण गरीबाचा बदाम म्हणजे काय सांगा बरं, गरीबाचं बदाम काय असते, गरीबाचा बदाम कोणता आहे सांगा, शेंगदाणा. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे गरीबाचा बदाम कोणता आहे, शेंगदाणा खाऊ शकता ना तुम्ही, आणि शेंगदाणा हे शेतातूनच निघतो, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं हे एवढं गरजेचं नाही ना ड्रायफ्रुट्स खाणं, बरोबर आहे. त्याच्यामुळे याला 12% म्हणजे हे शोक मध्ये झालं, हे शौकीन मध्ये झालं, त्याच्यामुळे त्याला 12% म्हणजे मोबाईल फोन्स, बटर, घी, ड्रायफ्रुट्स, जॅम, जेली, सॉसेस, पिकलेट्स, मोबाईल फोन्स, ETC. आणि सर्व्हिसेस कोणत्या, प्रिंटिंग जॉब वर्क, प्रिंट करणारे, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेसला सुद्धा 12% जीएसटी लागते. प्रिंटिंग जॉब, आपण जे पुस्तक वगैरे प्रिंट करतो का त्याला सुद्धा काय 12%. आता सुहास तुला पुस्तक पब्लिश करायचंय, मग तुला पुस्तक पब्लिश करायचंय म्हणजे याचा अर्थ जे काही प्रिंटिंग जॉब करणार आहेत ते तुला जी काही प्राइस होणार आहे, समजा तू जर जीएसटी काढणार असशील तर ते प्रिंटिंग जॉब वाले जे काय अमाऊंट होईल त्याच्यावरती जीएसटी लावणार तुला 12%. आणि जर समजा तू जर जीएसटी काढणार नसेल ते तुला विचारणार तुझ्याकडे जीएसटी आहे नाही का, हा नाहीये, मग तुला काय करायचं जीएसटी, मग तुला जीएसटी नसलं तरी चालतंय. म्हणजे ज्यावेळेस तुझ्याकडे जीएसटी आहे नसेल, तू जर म्हणला की मी जीएसटी मध्ये दाखवणार आहे, तर ते मग तुझ्याकडनं काय करतात, जी तुझ्या प्रिंटिंगची जे अमाऊंट होईल त्याच्यावरती 12% जीएसटी लावणार, जी टोटल अमाऊंट होईल ती तुझ्याकडनं घेणार, म्हणजे तुझ्या GSTIN मध्ये ऍड होणार. आणि जीएसटी भरलं म्हणजे काय होते पोरं, तुम्हाला आणखी सांगते, एक लय भारी गोष्ट आहे. तुम्ही जी जीएसटी भरता का त्याचं IT रिटर्न्स, म्हणजे तुम्ही जे पैसा भरला त्याचं रिटर्न सुद्धा तुम्हाला भेटत असते. म्हणजे भरलेला पैसा वाया जात नाही तुमचा, जेवढी अमाऊंट आली आहे का त्याचे 50% काहीतरी अमाऊंट तुम्हाला परत रिटर्न येत असते, लक्षात घ्या. तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट, म्हणजे समजा तुमचं दर वर्षाला तुम्ही 2 लाख रुपये भरत असताल व्याज,
तर त्याच्यानंतर त्याचे जे IT रिटर्न्स असतात ना, ते रिटर्न झाल्याच्या नंतर एका वर्षानं म्हणा, हा म्हणजे ते वर्ष संपलं, असेसमेंट इयर संपल्याच्या नंतर, फायनान्शियल इयर संपलं की त्याच्यानंतर तुम्हाला IT रिटर्न्स दाखल करता येतात. म्हणजे रिटर्न्स भेटते तुम्हाला, तुम्ही जेवढे अमाऊंट व्याज भरलेलं आहे, म्हणजे जेवढे काही इन्कम टॅक्स भरले त्याचे 50% तुम्हाला लगेच रिटर्न्स भेटतात, लक्षात घ्या. म्हणजे आपण जेवढा पैसा भरला तेवढा गेला नाही, त्याच्याला अर्धा वापस पण येत असतो. आता मी भरतो ना, मी IT म्हणजे इन्कम टॅक्स भरतो ना, मी आज 5 वर्ष झाले इन्कम टॅक्स भरतो. तसं आपलं इन्कम नाहीये जास्त, काय आपलं पोटा पाणी काय पण ते उगं काढलेलं आहे आपलं, तुम्हाला माहिती आहे, गरीब माणूस आहे आपण, माहिती आहे ना तुम्हाला. काय आपल्याला काय 10-1 हजार रुपये महिना पडतो, ते आपल्या गाडीचं याचं जाऊन काहीतरी 2-4 हजार रुपये उरतात, त्यात आपलं आईस खायचं प्याचं. गरिबीचं कसं असतं माहिती ना तुम्हाला, गरिबी अवघड असते गरिबीचं. काय दुसरं काय करणार. क्या मजाक किया. अरे नाही रे भाऊ, मजाक नाही, लय सिरियस आहे. बघा बरं माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नाही का मी सिरियस बोलतोय म्हणून, मजाक वाटेल तुम्हाला. बघा बरं. हो रे सुहास, काय सांगावं ना तुला. सगळे एनपल्ल्यावर सुद्धा हसायचे, काय यार माझ्या गरीबावर हसायला तुम्ही, बरोबर नाही. गरीबावर हसू नका बरं, तळतळायला लागेल. गरीबावर हसायले तुम्ही, गरीबावर हसू नका, तळतळायला लागेल तुम्हाला. तळतळाट गरीबाचा लय बेकार असतो. हो ठीक आहे. अरे मी सिरियस म्हणजे कसं आहे, मी सिरियस असलो ते थोडंफार हसत असतो, काय करावं ना, सिरियस होऊन काही उपयोग नाही, त्यामुळे थोडं हसलेलं बरं आपलं. सिरियस होऊन काय उपयोग आहे आता, ते प्रॉब्लेम थोडी सुटणार, 10,000 पेक्षा जास्त भेटणार आहेत का आपल्याला, नाही ना. मग काय सिरियस असं हसायचं, माणसं रिलॅक्स राहायचं. काय करणार दुसरं, काय करावं. चला आता 12% आलो, आपण आता 18% जाऊ. 0%ला जे काही शेतातून वस्तू येतात त्याला 0% व्याजदर असते. हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे सेवाभावी संस्था, ह्याला सुद्धा 0% व्याजदर असते. 5% व्याजदर कशा कशाला असते, LPG सिलेंडर, टी, कॉफी, हनी, फ्रोजन व्हेजिटेबल, स्पाइस, स्वीट्स इटीसी, रेल्वे ट्रान्सपोर्टेशन, बर्ड ट्रान्सपोर्टेशन, एअर ट्रान्सपोर्टेशन, टॅक्सी सर्व्हिसेस, हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड्स अँड काय ते आणखीन ते इटीसी त्याला असते. 12% कशा कशाला असते बघा ना, बटर, घी, ड्राय फ्रूट, जॅम, जेली, सॉसेस, पिकलेट्स, मोबाईल फोन्स इटीसी, प्रिंटिंग जॉब, गेस्ट हाऊस सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. कन्स्ट्रक्शन बिझनेसला ज्या सर्व्हिसेस देतात त्याला सुद्धा 12% असते. 18% कशाला असते, मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिस आर इन्क्लुडेड, म्हणजे सगळ्यात जास्त गुड्स अँड सर्व्हिसेस याच्यामध्ये इन्क्लुडेड केलेली आहेत. 18% कोण कोण येतात, मार्बल, ग्रेनाइट, परफ्युम्स, मेटल आयटम्स, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मेटल्स आयटम म्हणजे कोणकोणते आपले जे धातूचे जे भांडे असतात किंवा धातू असतात त्याला, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV, ETC. ह्याची काही गरज आहे का आपल्याला, नाहीये, पण आपण ह्याच्या शोकसाठी घेतो. मार्बल म्हणजे फरची चालायला आपली साधी बी पहिले शेणानं सारीत होते, तरी लोक चालतच होते ना. आता मार्बल टाकायचं म्हणजे, ग्रेनाइट टाकायचं म्हणजे त्या हिशोबाने सर्व्हिस. त्यानंतर सर्व्हिसेस हे 18% येतात, मार्बल, ग्रेनाइट, परफ्युम्स, मेटल आयटम्स, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV, ETC. त्याच्यानंतर सर्व्हिसेस मध्ये काय 18% कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमाला सुद्धा 18% GST. एक्झिबिशन्स, करन्सी एक्सचेंज म्हणजे आपल्याला जर समजा आपलं एक्सचेंज करायचं असेल आपले पैसे, तर त्याला सुद्धा आपल्याला 18% लागतात. ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग ETC, म्हणजे शेअर ट्रेडिंगचं जे मार्केट असते त्याला सुद्धा 18% GST आहे. 28% कशाला आहे, लक्झरियस लाईफ, तुम्हाला म्हणलं त्या प्रकारे. कशाला, लक्झरियस आयटम्स, मोटरसायकल अँड स्पेअर पार्ट्स. मोटरसायकल गरज नाही ना, जाऊ शकतो ना आपण, बैलगाडीने जात होतो, पण आता आपल्याला लवकर जायचंय, आपली परेशानी नाही झाली पाहिजे. सो मोटरसायकल अँड स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्युम क्लीनर, डिशवॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, तंबाखू प्रोडक्ट्स, काय एरेटेड वॉटर ETC, म्हणजे साधं पाणी पिऊ शकतो, पण आता आपल्याला ते जारचं यायचं त्याचं लागेल. सर्व्हिसेस कोणत्या, 5 स्टार हॉटेल अकोमोडेशन, त्याच्यानंतर वॉटर पार्क, थीम पार्क, कसिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट,
बिझनेस क्लाससाठी ह्याच्यासाठी आपल्याला 28%, म्हणजे ज्या गरजेच्यात नाही आहेत, ज्या हाय क्लास आहेत त्याच्यासाठी 28% लागणार. तर हे परत तुम्ही एकदा वाचून घ्यायचं. उद्या आपण आता आपलं लेक्चर आजचं संपत आलंय. मला वाटतं व्यवस्थित समजलं असेल. समजलंय का आजचं लेक्चर तुम्हाला? प्लीज कमेंट करा. हो. ओके गाईज, ठीक आहे. तर आपण काय करणार आहोत उद्या जे आपलं टॅक्स इनवॉइस आहे ना, म्हणजे पेज नंबर 82 काढा एकदा. 82 वरचं जे आहे ना तुम्हाला दिलेलं एक टॅक्स GST आय एनचं टॅक्स इनवॉइस ऑफ गुड्स परचेस एक सॅम्पल दिलेलं आहे, त्याच्याविषयी आपण उद्या चर्चा करणार आहोत. ठीक आहे, त्याच्याविषयी. आणि लगेच 4.1 जर पॉसिबल झालं तर आपण उद्या सुरू करूयात. चालतंय का? हॅलो गाईज. ओके, सो गाइस, थैंक यू, हैव अ गुड डे. कल मिलेंगे. बाय बाय टू ऑल ऑफ यू.